कड्यावरनं रशी तोडल्या हा. म्हणून सूर्याची मालुसरी या दर्यात उतरलं आणि या दर्याने लांब लांब न पळालं कारण इथनं अटॅक लावायला तयार होत हे बघा इथून जर हा हा इथं खाली नागिन तोप ठेवलेली इथं खाली हा केवढा पट्टा आहे लागू शकते का नाही तोप बापरे फेरा बसला ताकद कमी झाली ओके फेरा बसला ताकद कमी झाली ही अशी दरवाजाची पद्धत आहे की असं पळ देऊन कोण ठोकर मारू शकत नाही हत्ती जरी आणला तरी ठोकू शकत नाही कारण ताकद कमी होत्या तिथनं उदयवान खाली फेकतोय डायरेक्ट मोत होत्या वर कोणी येऊ शकत नाही नाही ते धाडस कोण करू शकत नाही आम्ही मेलेली बघितले आता ह्या पायरीला महाराजांना स्पर्श करून गेलते अरे जोक नाही हे काय कसं मारला असं तानाजी मालुसरेचा एक हात इथंच तुटला इथं तुटल्यानंतर त्याच हाताची ढाल केली आणि तानाजी मालुसरेने त्या समाधीपर्यंत लढाई खेळवल्या एका हातावरती आणि त्या राजाच्या विचारांचं तानाजी मालुसरे एका हातावरती तुटलेलं फाटलेलं आणि ठिगाळा लावावं असं फाडून ठेवलेलं ह्या लोकांनी तरी तानाजी मालुसरेने एका हातावरती भरपूर गनिम कापत कापत शेवटचा श्वास त्या समाधीजवळ सोडलाय दादा. राजाराम महाराजांची इथं समाधी आहे आणि ह्या ठिकाणी पाणी पितं ह्या खड्यामध्ये पाणी येत आहे ऑटोमॅटिक. हे जी माझ्याकडे बघताय ना ही भावनो सिंहगडचं ते ठिकाण आहे ज्या ठिकाणं तो गोळा बारूद जेवढी पण ठेवची ना तेवढी ह्याची आत्मा ठेवची त्याला मी तुम्हाला दाखवतो आत्मा समजा हातानं फोडलंय म्हणजे विचार करताय तुम्ही हातानं हे कसं फोडला संचने हातोडीनं मला विचार पडलाय लय मोठा आणि हरभऱ्याचा डाळा कसा यार आहे का नाही काय खायला गुड मॉर्निंग मित्रांनो मी एम होळीवार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन क्रेजी व्हिडिओ मध्ये. हे बघा आपल्या इथं टेंट आहे काल रात्री झोपलो होतो शिवापूरच्या तुम्हाला थोडं पाठीमागं आणि ही बघताय ना सिंहगडकडे जाणार रस्ता आहे. सिंहगड इथं 20 किलोमीटर आहे. इथं माझा टेंट आहे काल झोपलो इथं मित्र जेवण घेऊन आले रात्रीच्याला पुण्यामधनं रात्री मित्र पुण्यामधून जेवण घेऊन आले विचार करा की कोण येतं करा कोणासाठी पण माझे मित्र पुण्यामधनं हे चालते ॲक्च्युली माझ्या घरा शेजारचे येते तर ते इथं राहिलो त्यांना कळलं मी आलो या मग त्यांना फोन केला थांबा आम्ही आलो म्हणला ते आजार होता विचार एक तरी पण ते आला. हे चैनीचा प्रॉब्लेम आहे सध्या लागला मोठा प्रॉब्लेम आहे चैनीचाही टेंटचं काहीतरी नियोजन करायला लागेल दुसऱ्या नवीन. अरे वा पॅकेजिंग तर भावकुंड आहे म्हशीचं दूध एकदम मस्त मध्ये सकाळ सकाळी घेतलेलं आहे बघा. आज जरा थोडं ताणीन सायकल चालवा एकदम मस्त मध्ये. भाव कुठला आहे तुम्ही राठवडे आता इकडे तुम्ही पुण्यात आला दूध घालला किती किलोमीटर आहेत ना पुण्यात सध्या 35 किलोमीटर सकाळ सकाळ दूध घालायला जायचं मग पाठ तुम्हाला 4 आधार कार्ड लागला असेल 4 आधार कार्ड ज्यावर कायचं हे समजा गोष्टी मग निघायचं लय मेहनत असते तर दूध घेतलं तर पितो जाताना परशी करतो टेंट काढतो. धन्यवाद बरं का धन्यवाद राव. तीन दिवस ज्या तिथं राहिलो होतो ना सायकल लावून आपली पुण्यामध्ये काय पडवळमध्ये त्या भाऊच्या घरी आपलं फेसवॉश साबण बिबन समजा काय राहिलं तिकडेच. आता बघतोय आता एखादा आहे का दुसरा फेसवॉश नवीनच आहे. काय कडवाचं राहणं एवढं जास्त भारी वाटतंय ना कडवाच्या रानामध्ये झोपायला. मला तर माझं लहानपणी दिवस आठवलं आम्ही खळ करायचो खळ माहिती ना तुम्हाला रानामध्ये कडवाई केला खळ करायचो आजोबा वडील आणि मी असं झोपायचं रानामध्ये रात्रीच्याला नुसती वाकड टाकून खाली पहिलं जुनं दिवस आठवत लय भारी वाटतं. एक गोष्ट मला समजली बरं का की माणसाचं खुश राहावा कारण की जर का आपण खुश नाही राहिलो तर आपण आपलं लक्ष नाही पोचू शकत. हे गोष्ट मला आता नक्कीच कळाली. सायकल नेशी आता मला खूप मोठा टास्क आहे.
लई मोठा म्हणजे आयो, एवढं वजन. थांबा, एक व्यक्ती लावू द्या मला आता. तो काम नव्हे हे, आता तरी जाईल का नाही. मोठा जास्त चढ लागलेला आहे बरं का मला, त्यामुळे जरा थोडं काय झालंय, घामानं अंगवलं झालं या. बघितलं पाठीमागं असलं मोठं मोठं चढ लागतं, पूर्ण मूड जातो सायकलिंगचा. हे बघा तर मला तितकंच कळाली मगाशी की उद्याला सिंहगड किल्ला ही बंद राहणार आहे. उद्या त्याला वर एंट्री नाही देणार. 8 ते 6 उद्या किल्ला बंद राहणार आहे, कारण की ही जी रस्ता आहे का नाही, ह्या रस्त्यावर काहीतरी देशातून सायकलिंग स्पर्धा करायला नाही, ती लई मोठी मॅरेथॉन आहे म्हणते ती. तर त्यामुळं मला वाटतंय मला आजच किल्ल्यावर जायला लागेल. म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये मला किल्ल्यावर जायला लागेल. माझं नियोजन होतं आज जाऊन पायथ्याला थांबावं आणि उद्या निघावं, असा माझा नाद होता. पण ही पॉसिबल नाही आमच्यासाठी आज. त्या उद्याच्याला पॉसिबल नाही त्या गोष्टी, कारण की एक दिवस वायपट नाही घालवू शकत मी, कारण की वेळ आहे महत्वाचा आहे माझ्यासाठी. तर आज मला वर किल्ल्यावर जायला लागेल. लाल साखली सोन्याची 100 रुपये सकाळ सकाळ मिळत आहे नाश्ता करण्यासाठी. लक्षात राहून द्या. फॉलोअर भावाकडून धन्यवाद भावा. सकाळ सकाळ वडापाव खाल्लं किती भारी वाटतं ना हो, एकदम भारी वाटतं. त्यातनं एक टमॅटो सॉस असेल तर मग नादच नाही करायचा. आता मस्त असा नाश्ता केलेला आहे आणि सिंहगडच्या दिशेने निघालेलो आहे मी. आता शिकणार मला सांग, मला उतार लागला आहे. मागाशी एवढा मोठा चढ लागला का नाही विचारायचंच नाही. मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे, काहीतरी वेगळे सांगायचं मला तुम्हाला सर्वांना. तुम्हाला भाऊ सांगा, मी येणाऱ्या ह्या 15-20 दिवसामध्ये ना भावांनो काहीतरी काय नाही काय माझ्या संग वेगळं होणार आहे आणि खूप जास्त वेगळं होणार आहे. ह्याच्या पाठीमागचं कारण सांगा तुम्हाला काय आहे ती. भावानं 5 वर्षापूर्वी जे एक स्वप्न माझं राहिलं होतं ना, तर मी त्याला पूर्ण करायला आणलं नाही. त्यासाठी भावांनो मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे. तुम्ही सगळेजण बघणार त्या गोष्टीला, खूप जास्त भारी वाटतं. बघचं काय तारीख, अजून 5 ते 6 दिवस अजून वेट करायला लागेल. त्यानंतर तुम्हाला मी सांगून टाकेल की काय गोष्ट आहे ती, काय गोष्ट आहे काय नाही. माझ्या आयुष्यामध्ये एक स्वप्न होतं भावांनो, ती पूर्ण करणार नाही. हा एक स्वप्न भावांनो, पण तुम्हाला मी लवकर सांगणार आहे. फक्त तुम्ही बघा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की असा व्हिडिओ ना नंतर ना माझा तुमच्या पुढे कवा यायचा मला माहीत नाही. चला निघतो. तुम्हाला काय वाटतं, नुसतं सायकल नुसतं पॉईंट लहान चालते नाही राव, असल्या झाडामध्ये पाक जीव निघून जातो. दमानी 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 गाडी आली. काय म्हणतात का, एकदम बरं. एकदम बरं आहे. तुम्ही सांगा काय चाललंय. एकदम निवांत भाऊ तुम्ही. बेनेली 300 ह्या चालली डोएल सिलेंडर, म्हणजे 2 इंजिनची गाडी. तर ही आता गाडी आपण चालणार आहे. आपल्यापाशी कुठली एखादी चांगली गाडी आली आपण तिला चालवणं असं होऊ शकत नाही भावांनो. तर कॅमेरा इथं फिटिंग करतो आता आणि दाखवतो, बघू आता कशी चालते ती. ओके. आवाज कसा भेटला गाडीचा, आवाज. अरे काय चढ आहे रे एवढा मोठा. गाडी कशी आहे तरी तिसऱ्या गेअरला चालवली, हे तिसऱ्याच्यावर गेअरच नाही लावला मी अजून. ओके गाडी आहे रे. आता मी कॅमेरा अँगल चेंज करतो. कॅमेरा
पण ह्याला डीबी किलर जर काढला तर अजून लाऊड होईल ना. ह्याला डीबी किलर आहे बाबा, हे डीबी किलर असते. ही जर काढला का नाही हिचा आवाज डबल जास्त आवाज खतरनाक होतो. ही 2 इंजिनची गाडी, मला लय आवडती गाडी. पण ही गाडी पूर्ण टर्निंग होत नाही, अशी वाकत नाही ना गाडी. हां वाकत नाही गाडी, नाहीतर गाडी राव नादच नाही करायचा गाडीचा. काय चाललंय बंद आहे. पण मग किल्ल्यावर गाडी जात नाही ते म्हणलं किल्ला चालवाच आहे पाहिजे ना. पण किल्ल्याला वर जायला नाही एकट्याला जायचं म्हणलं तरी. एकट्याला तुम्हाला इकडून जाता येईल चालत ट्रॅकिंग करत. गाड्या उद्या बंद असतात. तेव्हा गाडी आला का तो का तिथे थांबवली त्या माणसानं गाडी, तो आडवी केली गाडी तिथंच. राईट साईडला जायचं आपल्याला, सिंहगड किल्ल्याकडे जायचं म्हणलं तर. तिथं काय बोललं रस्त्याकडेला काय आहे, हरभऱ्याचा डाळा. कसा यार आहे का नाही काय खायला. अरे फुसकाय समदा फुसकायला काहीच नाही तरी खाऊ नको थोडा. पान तटमाले. त्या घाटात का असंच गेलो वर, तर तिकडे इकडे फिरून आलो या. इकडे वर जायचं आता फिरून. हार नाही मानणार मी हार नाही मानणार. मरून हातपाय जर तुटून पडलं तर मी चालत राहणार, मी हार नाही मानणार. चढ काय चढायचं बाप येऊ द्या, मराठी माणूस आहे मी. ताण लागली तुमच्या गणेश भाऊला या घाटामध्ये, त्यामुळे पाणी नव्हतं प्यायला. तर आपलं फॉलोअर भावाला यांना म्हणलं पाण्याची बाटली घेऊन या, तर ही निघाले ती. लवकर जा रे भावा. सागऱ्या कोण, सागऱ्या कोण आहे, सागऱ्या कोण आहे ती, सागऱ्या ही झाला सागऱ्या. ही म्हणताय सागऱ्या चल की फोटो काढला भावला. सागऱ्या ये की लवकर. जरा थोडं सरबत प्यावा म्हणलं. आणि आम्हाला अशी व्यक्ती भेटलेत का नाही, आता तुम्हाला मी आता सांगून देणार नाही कोण आहे ती. एक 7-8 4-5 दिवसानं तुम्हाला कळेल आमची भेट. नंतर कुठं होणार नाही ती आमची भेट, अजून एकदा होणार आहे. पण कुठं होणार आहे ना हे आता सांगणार नाही तुम्हाला, पुढल्या व्हिडिओमध्ये किंवा ब्लॉगमध्ये कळून जाईल. लय मजा. अयो हे समजा पुणे इकडे पुणे ह्या ठिकाणी सायकल लावली आणि फायनली मी आलेलो या सिंहगडच्या पायथ्याला ह्या आलेलो या. आणि आता इथनं आपला सफर चालू होणार आहे. तर चला भावांनो, व्हिडिओ आता इथनं पुढे खरा इंटरेस्टिंग होणार नाही. आणि मी निघालेलो या असला सिंहगडावर. तिथं खायला बियाला काय नाही, भूक लागली या. गडावर मिळेल काय नाही काय खायला. तर चला, मला ती कन्फ्यूज झालं की बाबा ही सिंहगड आहे का, कारण की ह्याच्यावर बघितलं ना तुम्ही तर ह्याच्यावर इतका मोठा टावर उभा राहिला, त्यामुळं म्हणलं. कारण की महाराजांच्या किल्ल्यांवर टावर ही शोभत दिसत नाही ना, त्यामुळं. बाकी काय नाही, चला जाऊ आपण. चालेल, ह्या रस्त्यावर आपण आलेलो सध्या. अंगामधलं प्रोटीन कमी झालं त्यामुळे मी थोडा अन्नच घेतला या. आणि आपल्या पलटनला पण दिलेलं या. खालनं जर बघितलं ना तरी एवढी जास्त खोल आहे का नाही, ही बघा खाल्ल्या साईड दिसून जाईल. खावा म्हणलं थोडा अन्नच खातो. आणि वर तर तू एनर्जी घेऊन खतरनाक व्हिडिओ बनवायचा आहे, त्यामुळे एनर्जी पण खतरनाक पाहिजे. माझ्या पाठीमाग साईडला हे दुसरा दरवाजा आहे, पण मी ह्या दरवाजाकडून न जाता मी हे कलर रस्ता निवडणार नाही. आणि हे कुंड असं वर जाणार नाही. म्हणजे एकेकाल्या साईडनं जर असं बघायला चालू केलं ना, म्हणजे एकदम बघण्यात मजा येऊन जाते आणि तुम्हाला पण बघायला मजा येईल. तर चला. बघा कशा वाटा फुटत्या बघितल्या का. तर आल्याच मला बघा मिळतं ही पाण्याच्या टाक्या. ही बघा कशा आहे त्या. खाल्ल्या साईडला समजी पार्किंग आहे इकडं, आणि इथं मी किल्ल्याच्या एकदम फुडल्या साईडला. आणि आता इथनं मला असंच इकडं जायचं आहे. नाही इथनं आता मला माघारी आल्या वाटलं मला माघारी जायचं आहे. आणि तिथनं ती दारवाजा चढून वर जायचं आहे मला. ह्या ठिकाणं वीर तालाजी मालुसरे यांनी आपला जीव दिला आहे. पण गड घेतला ताब्यामध्ये. विचार करा, हे ते किल्ला आहे. सिंहगड किल्ल्यावर आल्यानंतर ना मला ही एक गोष्ट बघा मिळाली. ही गोष्ट मला खूप जास्त वेगळी वाटली. इकडल्या साईडला बी एक खच आहे, समोर साईडला बी एक खच आहे, अशी खाल्ल्या साईडला इकडे खच आहे आणि इकडे बी खच आहे. प्रत्येक ठिकाणी हिथं पण असंच आहे. या तुम्हाला दाखवते बघा, हे बघा हिथं पण सेम टू सेम असं आहे बघा. हे बघा इथं काय कारण असू शकतं ह्या गोष्टीचं. बंदुके लावाय म्हणा, पण महाराजांच्या काळामध्ये त्यावेळेस तिथं बंदुक्या नव्हत्या. तर ही कशामुळं असं केलं असेल ही बघा. हे बघा इकडे दाखवतो, ह्या इकडे पण असतं. हे बघा हिथं वेगळे जरा थोडं. हे बघा, हे बघा इथं पण तसं सेम टू सेम आहे. ही 3 नंबरचा दरवाजा आपण आता चढून पुढलं निघालेलो या. बरं म्हणा, हे बघा ह्याच्या साईडला पहिरेकरीला पण, ह्या साईडला पहिरेकरी थांबू शकतो. त्यावेळेस मावळं आपलं ह्या इथं बसायचं पहिलं. ह्या ठिकाणी मावळं बसतं.
इथनं इकडल्या साईडला एक रोड जातोय, इकडे वर एक रोड जातो या. इथं लिहिलं आहे इकडल्या साईडला तोपखाना आहे. तर आता मी असं पहिल्यांदा तोपखाना बघणार नाही. पहिल्या काळामध्ये तोफा ठेवायच्या, गोळा बारो जी ठेवायची ना ती ह्या इकडल्या खोलीमध्ये ठेवायची. ती खोली मी तुम्हाला दाखवतो चला. आता खूप जास्त भारी वाटतं ह्या गोष्टी मी बघतो आजला. हे जी माझ्याकडे बघता का नाही, ही भावनो सिंहगडचं ते ठिकाण आहे ज्या ठिकाणं तो गोळा बारूद जेवढी पण ठेवायची ना तेवढी ह्याच्या आतमध्ये ठेवायची. चला मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये कशी ठेवते ती. याकडे दाखवतो चला. हे बघा हे जे पहिल्यानंतर तुम्हाला मी बाहेरनं डिझाईन दाखवतो. ह्याला एवढे मोठे मोठे दगड लावले. हे बघा हा दगड, ह्याला कसं कोरलं, एकच दगड आहे, इकडनं बी कोरलं इकडनं बी कोरलंय. म्हणजे कसं तरासलंय बघितलं ह्याला. हा ह्याची बनावट बघा अजून जशीच्या तशी पूर्णपणे जशी होते ना बनावट तशीच अजून काय अशी आहे. इथं ठेवायचं समजा तोपा गोळा जेवढे बी काय होते ना तेवढ्या समजा ह्या ठिकाण ठेवायची पहिली. तर हे असं काय ठिकाण आहे. फुल्या साईडला इकडे वर चढून जायला एक वाटा तेव्हा तिथे वर तोप आहे. आता मी तोपखान्याकोंड आलेलो आहे आणि आता मी वरच्या साईडला निघालेलो आहे. चला वरची साईड बघू आता कशी आहे ती. आणि इकडल्या साईडला वर पाणी टाकी येते. पण मला थोडं आज जेवण करायचं काहीतरी खातो कारण की अंगामध्ये जीव नाही राहिला. चला थोडं पिठलं भाकर भेटतंय, पिठलं भाकर खाऊया जाऊन. तिकडवर येऊन जर का तुम्ही ना हे दह्याची जर का वाटीना नाही खाल्ली तर तुम्ही अजून काहीच नाही केलेलं तर मला दोघा तिघांना सांगितलं ॲक्च्युली ही गोष्ट मला नव्हती माहिती पण मी आता ट्राय करून बघतोय कसं आहे. हे तर एवढं आलेलं आहे 1 2 3 4 5 आलेलं आहे. साखर आलेली आहे, ह्यात मीठ आलेलं आहे. खातो या. हे आपले फॉलोवर लय भारी. आणि दादा पण आहे जामखडी गेलं ना, जामखडी गेलं. मग इकडे बसलो होतो दादा म्हणलं आमच्या वशी बसा. तर म्हणलं ठीक आहे या बसू आणि खातो बघू द्या कसं लागतं. हे बघा अरे दही लय वेगळं या, एकदम मस्त दही रे. चला झालं जेवण तुमचं हॉटेल आहे का? नाही आपलं दही घेऊन दही घेऊन यायचं. दही तुम्ही स्वतः बनवता? दहीला एक नंबर असतं. कुठं ही आहे ना दही? हा एक नंबर दही बघा. आता मला जायचं इकडे साईडला. इथं काय म्हणते ते घोड्यांचं इथं काहीतरी आहे. मी वाचलं होतं काय आहे घोड्याच्या काय कशामुळे म्हणते तसं त्याला? गुढी बांधली होती. इथं गोडी बांधत होती पहिली मावळं आपलं आलं की गोडी बांधायची ना. बरं ठीक आहे ती बघतो आता जाऊन चला. तर भावांनो हे जी माझ्या पाठीमागचं ठिकाण बघता का नाही सिंहगड किल्ल्यावरलं ह्या ठिकाणावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ह्या ठिकाणं घोडं बांधत होती. कसं घोडं बांधत होते ना चला आज बघू. चला मी जातो पण तुम्हाला सगळं घेऊन जातो, तुम्हाला सोडून जाणार नाही मी. चला बघू आतमध्ये कसं आहे ती. समजा हातानं फोडलंय म्हणजे विचार करताय तुम्ही हातानं कसं फोडला संख्येने हातोडीनं मला विचार पडलाय लय मोठा. आणि समजा जास्त मेन गोष्ट काय इथं हे बघा हिथं होल नंतर ना इकडं समधी होलं. काय कारण असतंय होलाचं काय कारण असतंय मला सांगून द्या. म्हणलं जातं हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ह्या ठिकाणी घोडं बांधलं होतं. चला आपण बघू कसं बांधलं होतं काय होतं. ह्या ठिकाणी म्हणलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ह्या ठिकाणी घोडं बांधलं होतं. ह्या ठिकाणं ही ती ठिकाण होतं ज्या ठिकाणी घोडं बांधायची. बघा ह्या इथं हमखास घोडं बांधलं असावं. इथं घोडं विश्राम करत असावं. त्या काळामध्ये म्हणा सामान ठेवण्यासाठी म्हणा ही वापरण्यात आलेली असावं ही जागा. आणि ही बघा कशी जागा आहे तुम्ही नीट बघा हो आता. ही बघा इथं पाण्याच्या टाक्या इथं ही बघा तिथनं पाणी पाजायचं लगेच इथं लगेच म्हणजे एवढी जास्त सुरक्षा. आणि जवळ आहे ना तिथं गेलं इथं लगेच खाली घोडं घेऊन जायचं नाही. माझ्या पाठीमागे तिकडे बघितलं ना तिकडल्या साईडला घोडं बांधायची जागा आहे. पण घोडं बांधायच्या जागेपासून नॉर्मल थोडं वर आलं का नाही ह्या इथं मला जी बघायला मिळते का नाही इथं पाण्याची टाकी आपण 800-900 फूट खोल तर बोर घेतो आपला पाणी लागत नाही. ही पाणी एवढ्यावर आहे इथं माणूस सहज पाणी पिऊ एवढ्यावर पाणी. ही बघा इथं एक ही झाली टाकी त्यानंतर दुसरी टाकी बघा इथं तर पाणी काय म्हणते बघा इथं पाणी पिण्याजोगं पाणी. ही बघा इथं पण पाणी आहे. त्यानंतर हे बघा इथं पण पाणी आहे. पण ह्या इथं ना जरा थोडं वेगळं आहे सांगतो तुम्हाला. ह्या ठिकाणं आतमध्ये अशा दिवळ्या कशामुळे केल्या असतील त्या काळामध्ये ना मला थोडा विचार पडला आहे. आतमध्ये दिवळ्या असल्या का तिथं या. त्यानंतर अजून तुम्हाला मला काहीतरी दाखवायचं आहे. इथं एक खोली आहे बहुतेक ह्या ठिकाणं मला वाटतं त्या काळामध्ये घोडं बांधलं असावं. तर हे बघू ह्या ठिकाणं त्या काळामध्ये हमखास घोडं बांधायची ही जागा असावा. ही बघा इकडं बाप रे हो ह्या ठिकाणं त्या काळामध्ये घोडं बांधत असावं. ह्या ठिकाणी घोडं बांधत असावं त्या काळामध्ये. माझ्या पाठीमाग साईडला तोपखाना आहे. ह्या तोपखान्यापासून जी वाट येते नाही ही वाट सरळ जाते. इकडे एक पुढल्या साईडला एक लय मोठी तोप आहे. काहीच नाही खडं एकदम खडं पूर्णपणे. आणि चला वरल्या साईडला जाऊ बघा अशा काहीतरी पायऱ्या आहेत त्या. ओके भावांनो ही जी तोप बघता ना ही तोप पुण्याच्या दिशेनं तोंड करून उभा असणारी त्या काळामधली तोप आहे. या दाखवतो तुम्हाला काय बघितली ती कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या मंदिरामध्ये ही दुसरी तोप आहे. आज मी पहिल्यांदा कुठल्या तरी तोपाला हातानं शिवतो या. हे बघा काय काळामध्ये तोप आहे ही. किती टन वजनी ही तोप असेल थोडा विचार लावा. नॉर्मल सांग तुम्ही म्हणजे काय मनाच्या तोपाला तुम्ही बघताय का. मी पहिल्यांदा बघतो एवढी जास्त मोठी तोप सांगते राजाचा इतिहास. हो अंगाव काटो उभा राहत्यात आमच्या महाराजांना आमच्या
आमच्या महाराजांना इथं हात लावलेला आहे, आमच्या महाराजांना ही तोप चालवली आहे, आमच्या मावळ्यांना या तोपाला शिवून ही तोप वर आणलेली आहे. ती ही तोप आहे, ह्या तोपांना आमच्या स्वराज्याचं रक्षण केलेलं आहे. ती तोप आहे, नॉर्मल तोप नाही. ही आंघोळीच आहे. हे पडलं, हे कवा पण डोक्यात पडू शकतं या. हे डेट बघा, हे कधी पण पडू शकते खाली, ह्याचा काय भरोसा नाही बघा. समजा हे पडायला लागले बघा. बेताडा ना, बेताडा अशी फुगले ती पाक बेताड बघा. माझ्या पाठीने बघताय का ना, ह्या वाड्यामध्ये ह्या ठिकाणं कदाचित त्यावेळेस मूर्ती ठेवण्यामध्ये म्हणा काय ठेवण्यामध्ये हे बघा इथं कट्टा हे आहेत असा लाकडाचा केलेला, ह्याच्यावर काहीतरी ठेवलं असावं. आणि ही पत्र बघा तुम्ही, ही बघा ही पत्र, ही जाळ्या बघून घ्या कशा आहेत बघा, पूर्ण तुटून असं गेलेलं. हे बघा एका साईडला खोली पुढं, बापरे. हे बघा माझ्या पाठीमागचा वाडा लोकमान्य टिळकांचा, त्याला दाखवत कसा आहे. आहेत बघा काय तोपाय तिथं, इथं पूर्णपणे तोपाय त्या. तर ही लोकमान्य टिळक यांचा वाडा, हे बघा कसा वाडा दिसतो बघितला बघा. अरे बापरे. इथनं कडे या, इथनं आतमध्ये जायला येत नाही बघितलं हे इथं बघा काय दिसतं या भावांनो. ही एवढ्या मोठ्या गुफा आहेत ही पाण्याच्या, म्हणजे किती आतमध्ये बघितलं का, हे बघितलं किती आतमध्ये जास्त आहे. हे काय ही बघा आतमध्ये, हे बघा किती मोठं या. बाप रे. अरे भावांनो 2x4 एवढा चौकोन आहे, पण ह्याच्या आतमध्ये पूर्ण घर असल्यागत एवढं मोठं. ही बघा ह्याच्या आतमध्ये फक्त उतरायला येणार नाही, पण एवढ्या जास्त ही गोष्टी नाही का ना अशा, ही लई मोठं आहे आतमध्ये. इकडे बघू, इकडे आहे काय. ओय हे तर पण आहे बघा, ही बघा हे तर पण आहे बघा. ही म्हणजे कसं केलं बघितलं का, एवढं आडमोडी केलं, दिसून कुणालाच लाग एवढं असं केलेलं. हे बघा छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी हो का, ही कल्या साईडला हो का खाली. आधी ह्याला इकडे जाऊ, चला बघू कसं आहे ते. छत्रपती राजाराम महाराजांची समाधीचं काम चालू आहे सध्या, अजून एकदम भारीमध्ये काम चालू आहे. आणि इथल्या आसपासच्या ह्या जे ठिकाणाचं आहे ना, इथल्या पण ठिकाणाचं एकदम मस्तमध्ये काम चालू आहे. उकरून नंतर भरून समजा गोष्टी चालू आहेत, एकदम मस्तमध्ये काम चालू आहे. त्यानंतर खाल्ल्या साईडला दिसते पुणे. आज आपल्याला जायचं या तानाजी मालुसरे यांच्या समाधी काढल्या साईडला. चला राजाराम महाराजांची इथं समाधी आहे, आणि ह्या ठिकाणी पाणी पितो, ह्या खड्ड्यामध्ये पाणी येतं ऑटोमॅटिक. मला एवढं जास्त भारी वाटतं ह्या किल्ल्यावर येऊन का नाही, असं वाटतंय मी कुठल्या तरी स्वर्गाच्या ठिकाणी आलो. कारण की हे बघा खाल्ल्या साईडला समजा पुणे दिसतं या, आणि ही वाट बघा, ही वाट बघा नुसती तुम्ही, काय वाट आहे या. आणि इकडे निघालेलो या जिकडे साईडनं. आता मी तुम्हाला ते ठिकाण दाखवून नाही, जिथनं घोरपट घेऊन तानाजी मालुसरेंना वर आलते आपलं समजा मावळे. चला कास पठारावची फुलं असते ना, तीच फुले इथं बघायला मिळते. ती इथल्या साईडला जर नॉर्मल एक पाण्याचा तळ असल्यागत आहे, इथं फुल पाणी एकदम. ही बघा शिमेटाची तलवार आहे, शिमेटची तलवार आहे. ह्याला तार आणले त्या इथं पडलेली होती, घेतल्या हातामध्ये. आणि हिला घेतल्यावर एक असं वाटलं का नाही की काय घेतलंय, हिचं वजन तरी 2 किलो वजन आहे ह्या तलवारीचं, 2 किलो. आणि जी अशी धरली हातामध्ये, एवढं जास्त वेगळं वाटतंय का नाही. जाय 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 कसं मारला असन, जाय कसं मारला असन त्यावेळेच्या काळामध्ये. आणि त्यानंतर ना युद्ध झाल्यानंतर ना
दादा तुम्हाला इथं इथं आपलं दादा इथं घोड्याचं नाव मल्हार यांच्या. बरं इथं घोडा तुम्ही कशामुळे ठेवलेला आहे म्हणजे काय? किल्ल्यावरती आले की आपल्याला आपले पूर्वज कसे घोड्यावरनं फिरायचे, ऑफ रोडिंग कसे करायचं, कसं वाटायचं, आणि त्यासाठी आपल्या लग्नातला नसणारा घोडा नाही, काळा घोडा आहे, ऑफ रोडिंगला वापरतो आपण. ओके, तर इथं आला तर भाऊचा कॉन्टॅक्ट करा. भाऊचा नंबर आहे इथं, नंबर इथं दिसतोय तुम्हाला खाली या स्क्रीनवर नंबर आहे भाऊचा. बिंदास कॉन्टॅक्ट करा. सिंहगड आल्यानंतर भाऊच्या मल्हार ह्या नावाच्या घोड्यावरती सैर नक्कीच करा. तुमचा गणेश भाऊ आता फिरणार आहे आणि दादा थोडी माहिती देणार आहे. तर समधी माहिती घोड्यावर बसत बसत ऐकून घेऊ, भारी वाटेल. चला दादा, तानाजी काढा जाऊ आता. चला तानाजी काढा, चला. इथं पाय ठेवा. ओके 1 2 3 स्टार्ट. जम्प डायरेक्ट पलीकडे पाय. ओके ओके आता बस. ओके. हा यार की समोर आहे तो दादा तानाजी काढा, जिथून तानाजी मालुसरे वरती आले. गोर म्हणजे ते गोरपड ना. घोरपडे बंधू. ओके, त्या घोरपडे बंधूंच्या सारे वरती आलेले. ओके. आणि तिथून वरती यायचं कारण म्हणजे तिथं कडा आहे. बरं. त्या कड्यावरती हा थंडगार संध्याकाळची हवा लागत असते, भरपूर उंच कडा आहे. बरं तिथं दरवाजा नाही. बरं. त्यामुळे ह्या लोकांनी त्या कड्यावरतून उदयबान राठोड जो इथं राजपूत होता, हा. मुघलांमध्ये बाटल्याला राजपूत होता, सरदार होता औरंगजेबाचा, तो इथं वरती बसायचा. बरं. आणि 1665 ला जो तह झाला पुरंदरचा, हा. तेव्हा कोंढाणा त्या मिर्झाराजे जयसिंग, बरं. त्या औरंगजेबाची माणसं मुघलांच्या हातात गेल्यानंतर हा 1670 ला हा शिवाजी राजांच्या आई म्हणल्या, समोर राजगडावरतून म्हणल्या, हा. शिवबा ते कोंढाणा हातात घेते बरोबर दिसत नाही, कारण कोंढाणा म्हणजे दादा इथं पूर्वीपासून 200 वर्षापूर्वीचा हा किल्ला आहे दादा. हा लय जुना किल्ला आहे. ह्याच्यावर आपल्याला ह्या किल्ल्यावर कुठल्या कुठल्या किल्ल्यावर नजर जाते या? हे समोरचा दादा दिसला का, तो उंच डोंगर हा 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 2 नंबरचा, 2 नंबर पाठीमागचा. राजगड. अच्छा, राजगड. हा. त्याच्या पुढे येतो तोरणा. ओके. काय उंच डोंगर, हा 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 तोरणा आहे. आणि तोरणाच्या पुढे ही पानशेटचं धरण दिसतं, बरं. खडकवासला धरण दिसतं. ओके. आणि धरण रांग आहे सगळ्या इकडे धरणाच्या. बर. आणि या राजगडावरतून सरळ त्या दिशेला तिकडं अलिबाग साईडला रायगड दिसतो. रायगडावरतून शिवाजी राजांचं असं सिंहासन बसवले. बर. त्या सिंहासनावरून प्रियगड राजगड दिसावा. ओके. हो, तानाजी मालुसरेंना ह्या मोहिमेला याच्या आधी भरपूर या मावळात भरपूर पराक्रम केलेले बर. शिवाजी राजांना माहिती होतं. बर. म्हणून तानाजी मालुसरेंना निवडलेलं शिवाजी राजाने ह्या कोंढाणा घ्यायच्या आधी जे पुण्यात लाल महाराज सर्जिकल स्ट्राईक झालं, त्याची बोटं छाटली, त्याला छापायचा होता, पण ती बोटं छाटली, पळून गेला. बर. आणि तेव्हा तानाजी मालुसरे सोबत होतं बहिर्जी नाईक, शिवाजी राजांचा तिसरा डोळा. हा राईट सह्याद्रीत वाऱ्यानं सगळं फिरायचं म्हणल्यावर त्यांना विचारून फिरायचं, असंही बहिर्जी नाईक. राईट राईट. हो, या बहिर्जी नाईकांनी आणि तानाजी मालुसरेंनी ती शाहिस्त्याची बोटं छाटली, ते सर्जिकल स्ट्राईकला तेव्हा सोबतच होते. बर. हे असं असताना ही सगळं तानाजी मालुसरेंचे पराक्रम बघितलेला होता, त्यामुळं या कोंढाण्यासाठी निवडावा ते तानाजी मालुसरे निवडला. ओके. शिवाजी राजांनी वरती राजगडावरती बोलवलं आणि तेव्हा तानाजी मालुसरे रायबाच्या लग्नाचं आमंत्रण पण घेऊन गेले. हातातलं काम मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होतं, हातातलं काम सोडून गेलं. हा राजगडावरती गेलं. राजगडावरती गेल्यावर दादा हे सगळं बुरुजावरती आलोय काय आपण, आता कलावंतीच्या बुरुजावर आलोय. बहिर्जी नाईक, बहुरूपी असलेलं बहिर्जी नाईक यांनी वेषांतर करून गावातल्या लोकांना फितूर करून त्यांच्याकडून माहिती काढून घेतली आणि गनिमी काव्यानं रात्रीच्या अंधारात 4 फेब्रुवारी 1670 ला दोर फेकला वरती. हे दोर फेकायच्या आधी दादा तानाजी मालुसरे म्हणजे आपण त्या शिवाजी राजांना सिंह म्हणतो, त्या शिवाजी राजांनी सिंह म्हणलेला हे सिंह साधा सुद्धा नव्हता. हे दऱ्यानं भल्या मोठ्या डोंगर मातीचा गोळा वाटणारा हे तानाजी मालुसरे शिवाजी राजांच्या विचारांचा या सह्याद्रीतनं उड्या मारत होतो. या दऱ्यानं रात्रीच्या किरा अंधारात उड्या मारत पुणे दरवाजाला गेलं पुढच्या. बर. पुणे दरवाजाने तुम्ही आला ते 3 दरवाजे. तुला संशय असायचा कोणी आलं तरी दरवाजात नाही येणार, म्हणून दरवाजातच पहिला घात केला आणि ते दारूखाना वगैरे सगळं पुढं नष्ट करून टाकलं. गनिम कापाई केलं. रात्रीच्या 2:30-3च्या सुमारास अचानक हल्ला केला तानाजी मालुसरेने आणि इथलं सगळं सैनिक दरवाजात अटॅक झाला म्हणून पुढे गेलं. त्या क्षणात तानाजी मालुसरे दऱ्यानं खाली आलं आणि या दऱ्यातनं रात्रीच्या अंधारात दोर टाकून वरती चढलं घोरपडे बंधू, तानाजी मालुसरे, बहिर्जी नाईक बर. आणि 80 वर्षात शेलार मामा या चौघांनी मोहीम काढली. आणि 80 वर्षाचे. हो शेलार मामा ह्या चौघांनी तानाजी वरती आले म्हणून याला तानाजी काढा म्हणतो आपण. बरं. त्या तानाजी मालुसरेने 200 मावळे वरती आणले. परत इथं अटॅक झाला, कारण इथं चाहूल लागली. इथं दादा चाहूल जर लागली, कोण गनिम खालती आलाय, कोण मुघल मावळा खालती आलाय, इथं शेळी पालक जरी आला तरी त्याला तो उद्या पण वरती आणायचा, फेकून टाकायचा. आणि ज्या दिवशी हे लोक आली ती रात्र अमावस्येची होती, किर रात्र होती आणि उदयवान राठोड देखील गाफील होता. तो गाफील होता म्हणजे लग्नाच्या तयारीत लागलेला. तो ज्या कलावंतांना नाच गाण्याचा प्रोग्राम घ्यायचा त्या कलावंतांना सांगितलं तुम्ही लग्नाला होकार द्या, त्याला लागू द्या लग्नाच्या तयारीला, गुडघ्याला बाशिंग बांधू द्या, आम्ही येतो वराती. आणि ही अशी वराती आलेली 200 मावळे. 200 मावळ्यांनी विचार नव्हता केला. ॲट ए टाइम 500 राठोड कापलेलं. राठोड म्हणजे मुघलांमध्ये
मुघलांमध्ये मिक्स झालेल्या दादा जात बदलून घेतलेली त्या लोकांनी. बर. आणि ही मुघली झालेली लोक आणि या गडावरती येताना ती झुंजार बुरुज दिसला का दादा, हा. त्या झुंजारच्या खाली नागिन तोप लावलेली, तिची समोर रेंज होती राजगड तोरणा फोडायला, ती दिल्लीतनं आणलेली तोप होती दादा. बर. हो दिल्लीतनं तो आणलेली ती कुठे आहे आता? हो, ती तोप फेकून टाकली दादा खाली? तिथं आपल्या राजाची तलवार नाही राहिली, सिंहासन नाही राहिलं आपल्या महाराष्ट्रात, आणि त्यांची तोप कशी राहणार दादा. वरती 200 मावळे ह्या पॉइंट वरती आले बघा, ही समोर. हितनं हा इथनं जसं थांबा, वरती इथंच. आला, घ्या, इथनं इथंच जशी आपल्याला. वरती आले सण तलवारी चालवायला लागल्या. हितनं वर आले? हो हो, इथनं वरती आले. आणि दादा तुम्ही म्हणाल नेमकी लढाई झाली कुठं, नेमकी तुमची नजर जाते तिथं लढाई झाली, जिकडं नजर जाते तिकडं. म्हणजे त्यावेळेस ह्या आहेत यशवंती खाली वर फेकायला लागली, हा. ती घोरपड वर चढत होती, त्या घोरपडीला पुढचा काळ दिसला, जनावराला पुढचं दिसतंय, हा. त्या घोरपडीला दिसला वरती घात आहे, काळी रात्र आहे, अमावस्याची नवमीची रात्र आहे, हा. आणि या रात्री वरती घात होणार, तुमचा होणार, माझा होणार, सगळ्यांचा होणार, वरती जाऊ नका. घोरपड 2 वेळा मागे पडली. हा. तानाजी मालुसरेने त्या घोरपडीला सांगितलं तुकडं करून कोल्या कुत्र्यानं घाली, मावळ्यानं घाली, यशवंती गप्प वर चढ. हा मोहीम ठरली आणि जाणार. हा घोरपडीला फिरवली आणि वर फेकली. जशी घोरपड दिवाळाला लागली, खालच्या डोंगराला लागली, काढायला लागली, शुकशुक करून या लोकांनी वर ढकलली घोरपड. मागणं शुकशुक कालवा करून घोरपड इथं वरती आली. जसा हिसका टाकला, घोरपडीनं ग्रीप धरला. घोरपडीने ग्रीप धरला, ही लोक सण काही क्षणात 200 वर दिली. डोळ्याची पापणी फिटेपर्यंत ही लोक वरती आलीत, आणि जेवढी वरती आलीत तेवढीच आलीत. बाकी अटॅक झाला, परत लगेच इथं आलीत. दरा फुटला. हे सगळ्यात साखळी होती दादा, सर्कल होता, कोण कुठनं येऊ शकत नाही. या दर्या तिकडे कोण फिरकू शकत नाही. उदयवान राठोड बसलेला वरती, पक्षी जर बसला तर इथला माणूस वर बाण मारत बसायचा, एवढं सैनिक होतं. इथं ती नागिन तोप दिल्लीतनं आणताना उदयवाननी इकडून येताना मीठ मसाला सगळ्या महाराष्ट्रातनं गोळा करीत तिथे येऊन बसलेला, कारण त्याच्या मुघलांना खायला भेटावं. या महाराष्ट्रात हे सगळं लुटून बिटून सगळं इथं मसाला सगळं घेऊन बसल्यानं इथं प्रोग्राम चालू होता त्याचा, आणि ह्यो सगळा एका रात्रीत उद्ध्वस्त. आणि ह्या इथनं वर आले, जशी वर आले तसं ह्या इथं कापा दादा श्वास घ्यायला वेळ नव्हता. एवढा वेळा श्वास घेतला नव्हता तानाजी मालुसरेने त्यांच्या मावळ्यांनी. त्याच्या 10 पटीनं गनिम कापाय चालू केले. ऍट ए टाइम तलवारी खेळवायला चालू केलं दादा. 500 पठाण ऍट ए टाइम कापाय चालू केलं. हे गनिम कापता हे मैदान गाजवलं 200 मावळ्यांनी. तानाजी मालुसरेने त्याला घायल केलाच, पण हे घायल करता तानाजी मालुसरेंची पुढे ढाल तुटली. हो ढाल तुटली दादा, तानाजी मालुसरेंची ढाल तुटली. तसा तानाजी मालुसरेने अंगावर वार वाचवायला हात पुढे केला. मनगड तुटलेली जागा आहे दादा, तुम्हाला दाखवतो. तिथं मनगड तुटल्यानंतर तानाजी मालुसरे डोक्याचा फेटा हाताला काढला आणि एकदा राजगडाकडे बघितलं. राजगडावरती शिवाजी राजे रात्रीची झोप लागली होती दादा. ताना गेलाय गडावरती, यो वाघ गेलाय गडावरती, रात्रीचा दिवस करायला गेलाय, यो कसा जाणार, काय करणार, काय ही सगळे मोहिमेची चालू. समोर राजाला लागली होती, राजाला झोप लागला नव्हता दादा. बाले किल्ल्यावरतून राजा फेरं टाकत होतो इकडं तिकडं, काय चाललंय वरती गडावरती. या गडावरती दादा रात्रीचा स्थिर अंधारात तानाजी मालुसरेने मोहीम लढवली होती. ही मोहीम कमी नव्हती दादा, 10,000 झेड+ सिक्युरिटी या 500 मावळ्यांनी कापाय चालू केलं. आणि 500 मधले 200 मावळ्यांनी हा गड गाजवला आधीच. आणि हे गाजवता तानाजी मालुसरेंची समोर ढाल तुटल्यानंतर तानाजी मालुसरेने अंगावरला वार वाचायला हात पुढे केलाय. त्यांचं मनगड तुटलंय. मनगड तुटल्यानंतर तानाजी मालुसरे डोक्याचा फेटा काढून हाताला बांधतात आणि नव्याने तयारी चालू करतात. तेवढ्यात उदयवान राठोड म्हणतो, ह्याचा तुकडा पाडा, ह्याचा मुर्दा पाडा, ह्योचा यांचा मोरक्या, ह्यो सगळ्यांना घेऊन आलाय माझ्या चांगल्या प्रोग्राममध्ये न मिठाचा खडा मिक्स केला, आणि ह्योचा यांचा मोरक्या, आणि तानाजीला कापून ठेवा म्हणल्यावर त्याच्यासोबतचं बॉडीगार्ड 6 फुटाच्या तलवारीने तानाजी मालुसरेंना घायल केलं. तानाजी मालुसरे काही क्षणात डोक्याचा फेटा हाताला बांधतात. तेवढ्यात तानाजी मालुसरेंना रक्तानं बंबाळ करून ठेवलं, आणि कुठला अंगाचा तुकडा नव्हता फाडलेला, असं तानाजी मालुसरेंना फाडून ठेवलेलं दादा. रक्तानं नाहीलेलं तानाजी मालुसरे, कुठली जागा नव्हती तानाजी मालुसरेंना फाडलं नव्हतं, असं तानाजी मालुसरेंना फाडून ठेवलेलं. रक्तानं नाहीलेलं तानाजी मालुसरे, कुठं फाटावं कुठं तुटावं ते दिसत नव्हतं दादा, असं फाडून ठेवलेलं तानाजी मालुसरेंना. पण तानाजी मालुसरेंचं टार्गेट एकच, गनिम कापायचा आणि उदयवान कापायचा. जे ठरवलंय तेच करायचं. बाजीप्रमाणे खिंड लढवली तशी ही खिंड मी लढवणार. मी करून कोंढाण्याची मोहीम राजाकडून घेतली अंगावरती तानाजी मालुसरेने. आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं म्हणणार तानाजी मालुसरे एका हातावरती लढाई परत नव्याने चालू करतात दादा. गनिम कापता तिने तिचं घायल झाली. तानाजी मालुसरे एक हात इथंच तुटला. इथं तुटल्यानंतर त्याच हाताची ढाल केली आणि तानाजी मालुसरेने त्या समाधीपर्यंत लढाई खेळवल्या एका हातावरती. आणि त्या राजाच्या विचारांचंही तानाजी मालुसरे एका हातावरती तुटलेलं फाटलेलं आणि ठिगाळा लावावं असं फाडून ठेवलेलं ह्या लोकांनी. तरी तानाजी मालुसरेने एका हातावरती भरपूर गनिम कापत शेवटचा श्वास त्या समाधीजवळ सोडलाय दादा.
आपल्या मल्हार ह्या घोड्यावरनं उतरून आता आलो या इथं आणि आपले फॉलोअर्स भाऊ समजे भेटले ते तर मित्रांनो ही माझ्या पाठीमागची जागा बघता का नाही ही जागा अजिबात नॉर्मल जागा नाही ह्या जाग्यावरती त्या देवानं आपल्या शरीराचं बलिदान दिलं या त्या देवानं राजाला शब्द दिला होता की आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं सुभेदार तानाजी मालुसरे यांचा हात ज्यावेळेस तुटला होता ना ज्यावेळेस ती लढत होती ह्या किल्ल्यावर ज्यावेळेस तुटला होता ना त्यावेळेस त्यांनी त्यांच्या हाताची ढाल असते ना हाताची ढाल तुटली होती तर त्यांना काय केलं माहिती आहे का आपला फेटा काढला होता आणि हाताला गुंडाळला होता हाताला आणि ती युद्ध लढत अंगाचं त्यांना किती जास्त त्यांच्या अंगाला लागलेलं होतं ना आपण कल्पनातला करू शकत नाही आपण बघितलं नाही आपण फक्त ऐकलेलं या पण एक गोष्ट कळती ह्या ठिकाणी या समाधीला बघून एक गोष्ट तर नक्कीच कळती बरं का की त्यांना किती वेदना सहन केल्या होत्या त्या काळामध्ये किती वेदना सहन केल्या होत्या की हात तुटला होता आणि हाताला त्यांना आपला फेटा गुंडळून लढाई करत होतं आणि शेवटचा श्वास त्यांना ह्या समाधीपाशी घेतला लास्टच्या वेळेस आणि इथं त्यांना आपला जीव सोडून दिला म्हणजे भाऊ काय इतिहास आहे आपल्या महाराष्ट्राचा इतिहास किती मोठा तुम्हाला माहिती आहे का म्हणजे काय इतिहास आहे राव कुठल्या राज्यामध्ये असं घडलं नाही मला माहित नाही पण आपल्या राज्यामध्ये ह्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याला लक्षात राहून द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर महादेव धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय हर हर महादेव महादेव इथं लढाई चालू होती समजा युद्ध भयंकर चालू होतं त्यावेळेस तानाजी मालुसरे यांचं हे आहे तर त्यावेळेस हे झालं शेवटचा श्वास सोडला, हा. त्यावेळेस महाराजांना इतक्या लवकर खबर कस काय गेली असेल की बाबा ह्या ठिकाणं अशी गोष्ट झाली कस काय कळली असेल बहिर्जी नाईक म्हणजे महाराजांचा त्यांचे- तिसरा डोळा ते कितीही मोठ्या सभेत असू दे महाराज कितीही मोठ्या मोकळ्या म्हणजे नाही काय गुप्त योजना असू द्या कुठल्याही आमदार कोठडीत असू द्या गुप्त काही कुठलेही प्रोग्राम असू द्या राजे जिथं असेल तिथं राजापर्यंत या स्वराज्यात कोणी जरी भटकला तरी खबर पोहोचणार म्हणजे बहिर्जी नाईक आणि बहिर्जी नाईकांची माणसं ही अशी गुप्तहेरच असायची दादा लगेच खबर पोहोचायची टेक्स्ट मेसेज आता मोबाईलला नेटवर्क असलं नसलं मेसेज जात नाही पण तेव्हा ही टेक्स्ट मेसेज महाराजांना सहज पोहोचायचे वाऱ्यासारखी माणसं घोड्यावरनं जायची आणि महाराजांपर्यंत मेसेज पोहोचायचे महाराज ॲट ए टाइम 7-7 ठिकाणी बसायचे दादा या बहिर्जी नाईकामुळे महाराजांची खबर लागायची नाही शिवाजीराजे नेमके कुठल्या किल्ल्यावर आहे तो औरंगजेब ठोठो बोंबलून सांगायचा आहे शिवाजीराजे आणि त्याच्या मावळ्यांच्या मागे लागू नका ही भुताटके ही जादू आहे ही जादूटोन आहे ही चेटूक आहे ही बाधा आहे त्यांच्या मागे जागू नका ही शिवाजी म्हणजे डोंगर का चुवा है यहाँ से आता है वहां से भाग जाता है ये सह्याद्री में इनके पीछे मत दौड़ो हे मारते पत्थर मारते कुछ भी मारते भुताटकी आहे त्यांच्या मागे लागू नका तो औरंगजेब सांगायचा तो सांगायचा ह्या सगळ्यांना ना मोकळ्या मैदानात आणा माझं घोडदळ पायदळ हातीदळ ही सगळी तुडवून मारतो लगेच मारतो 350 वर्षापूर्वीची बाप जायदाद असलेल्या बापाला मारून गादीवर बसलेला औरंगजेब म्हणायचा या शिवाजी राजाला त्याच्या मावळ्यांना मैदानात आणा पण ही मैदानात गावायची नाही सह्याद्रीत पळवून ह्यांना मारायची आणि तो औरंगजेब सांगायचा यांच्या मागे लागू नका ही रात्रीचा अंधार आणि सह्याद्रीचा फायदा लय मावळ्यांनी उचलला कारण यांना या दऱ्या खोऱ्यात लय साथ भेटली जमिनीत पडलं रक्त वाहिलं तरी माती लावली हे लोकांनी आणि या मातीने साथ दिल्या त्यांना असं म्हणजे स्ट्रक्चर तयार केले की माझा एक किल्ला जितायला त्याला 4 वर्ष 3 वर्ष लागतील कारण एका किल्ल्याला बॅकअप द्यायला दुसरा किल्ला असतो त्याला चोरवाटा असतात या किल्ल्याला चोरवाटा आता तुम्ही म्हणशीला ते पिक्चरमध्ये दाखवले चोरवाटा तशा या किल्ल्याला भरपूर चोरवाटा आहेत आता तुम्ही ट्रेकिंगला आला तर तुम्ही या सिंहगडाला भरपूर ठिकाणी कल्याण दरवाजाने येऊ शकता ट्रेकिंगनी कल्याण दरवाजाने राजगडाला जाऊ शकता ट्रेकिंगनी प्रत्येक ठिकाणावरतून ट्रेकिंग करून येऊ शकता ह्या किल्ल्याला आपल्या वरती यायला वाटा किती वाटा भरपूर आहेत आता मोजता येणार नाही तेवढ्या वाटा मेन वाटा म्हणजे पुणे दरवाजा पुणे दरवाजा 3 दरवाजा आणि हा 4था दरवाजा मेन बर असं काहीतरी आणि शिवाजीराजे या कल्याण दरवाजाने वरती आले जेव्हा तानाजी मालुसरे धारदेती पडले समोरच्या राजगडावर निघाले दऱ्यानं घोड्यावरती आले आणि या कल्याण दरवाजाने वरती आले कल्याण दरवाजा म्हणजे खाली कल्याण गाव आहे अच्छा कल्याण गाव असल्यामुळे त्याला कल्याण दरवाजा असं नाव पडलं आणि या गडाला कोंडाणा म्हणायचे खालती कोंडणपूर गाव आहे
कोंढणपूर गाव आहे म्हणून या कोंढाणा म्हणायची त्या ती तोप वडत वडत आणली कशी पण ही महत्वाची गोष्ट. किती माणसं असतील, किती घोडं, किती माणसं मिलीत किती तोप असतील? आणताना दिल्लीत नाही आणताना किती माणसं मिलीत दादा. ती तोपेला जी लावलेली ती गुलाम होती आणि ती गुलाम महाराष्ट्रातली लावलेली. दिल्लीमध्ये तोप हिताना म्हणजे हो, जोक नाही. त्यावेळेस रस्ता हे काय नव्हतं एवढं. काय नव्हते दादा, रस्ते नव्हते. आता तुम्ही गडावरती सहज येत आहे, गाडीने येत आहे, पण आता रस्ते झाल्यामुळे नंतर पूर्वी वरती येणं मुश्किल असायचं दादा. तोप ह्या इथं होते ना वर, हो ते झुंजार बुरुजला खालती. ती झुंजार बरोबर तिथं तोप होती. हो तिची रेंज समोर होती राजगडाला, तोरणाला. तर तुम्ही म्हणता म्हणजे तोरणावर त्याची किती किलोमीटरची रेंज असेल? त्याची एक इथून आता हे किल्ले इथून 30 किलोमीटर आहे. 30 किलोमीटर 35 किलोमीटर एवढी रेंज असायची तिची. लांबडी तोप होती. समजात जास्त मोठी तोप. हो मोठी तोप. तिनं एवढी जरी तोप तिनं एक आपण जरी वापरलीच नाही. एवढी तोप आपण वापरतच नव्हते. आपल्या बारक्या तोपा असायच्या, आपल्या तोपा असल्या रणगाड्यावरल्या तोपा असायच्या, पळाव तोपा असायच्या. असल्या मोठा तोपा नव्हता. ही औरंगजेबाने त्याला गिफ्ट दिलेलं. होय का? हो औरंगजेबाने त्याला ती तोप गिफ्ट मध्ये हो, दिली. हो, हो. आणि तोप होती ना ती त्या तिथं खाली कशी आणली असं हे डाऊट क्लिअर करण्यासाठी मी तिकडे निघालेलो या. आणि भाव पूर्ण साथ देतात आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करून घ्या. आणि ही संपूर्ण स्टोरी त्या तिथं गेल्यानंतर ना समजा मनातलं तुमच्या डाऊट मी क्लिअर करणार आहे. चला आता तिकडे जाऊन बघू कसे. अमृतेश्वर मंदिर आहे ही आणि कोळी लोकांचं आहे. हे बघा कसा आहे परिसर, बघितला का कसा परिसर, एकदम शांत परिसर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे जे वापरले गेलेले तोप आहे ही तोप आहे. इथे एक आहे, तिकडे एक आहे, तिकडे एक. इथं मग कोल मिळून इथं 3 तोप आहे त्या बरोबर. आणि ह्या ठिकाणं हे आता ह्याचा जी खाल्ला गाड्यानं ही बनवून घेतलेला आहे. ह्याला उचलून बघू द्या. हे परत बनवून घेतलंय बघा हे. कसं आहे. होय कसली ताकद आहे. होय आपलं 2 मावळं बास आहे त्यांना पहिलं. 2 मावळं. हो 2 मावळं. 2 मावळं एवढ्या मोठ्या तोपाला उचलायचं. हो दोघात एक तोप. पळवा आणि काही बी करा. खांद्यावर घेऊन पळायची काय काय. हो आणि बाजूला दारू घेऊन ती वेगळी माणसं. तोपा फक्त चालवायला 2 माणसं. हो आलंय पुढनं. हा ना ती दारूगळे दुसरी माणसं पाठवायची. आणि तोपा वाढायला एक माणूस आणि जरा कुठं अडकलं बिडकलं त्या सपोर्टला एक दुसरा माणूस. असे 2 मावळे. शिवाजीराजे वरती आलेले. शिवाजीराजांचे पाऊल या दरवाजाला लागले बघा, कल्याण दरवाजाला. हितनं आलतं महाराज, इथनं पळत आलतं. पळत वरती आलेलं, चालत नव्हतं दादा, पळत आलेलं. घोडा खालती पायथ्याला उभा गेला आणि पळत वरती आलेलं, कारण त्यांना खबर लागलेली माझा ताना पडलाय वरती. त्यावेळेस एका रात्री- महाराज हो, हो. महाराज तिकुंड. हो महाराज पुढं आणि मावळे माग राजा पुढं पळत डायरेक्ट टॉपला वरती. अरे. समोर राजगडावर निघालेलं 30 किलोमीटर सान घोडा काढला आणि इथं खालती आलं. आणि खालती आला, घोडा उभा केला आणि पळत वरती, कारण घोडा वरती येऊ शकत नाही दादा इथनं. बापरे. समजा गोष्टी संपूर्ण व्हिडिओ बघा जावर, संपूर्ण व्हिडिओ बघितल्यावर समजा गोष्टी काय त्या. हे छोट्या पायऱ्या, हा हे छोट्या पायऱ्या, हा इकडून हे बघा पुढनं. असं महाराज शिवाजीराजे घोडा घेऊन आलेले बघा इकडून. इकुंड महाराज आलता घोडे घेऊन आपला. दिसतोय का? हा. दऱ्याने शिवाजीराजांनी घोडावर चढवलं. ते रस्ता दिसला का? हा त्या रस्त्याने तिकडून दऱ्याने आला आणि डोंगरात वर चढवला आणि तिकडून इथं घोडा जिथपर्यंत घोडा आला तिथपर्यंत घोडा घुसवला आणि तिथनं उतरलं आणि जे पळत वरती सुटलं डायरेक्ट तानाजी मालुसरे जवळ पोहोचलं. बर. हो. इकडे वर, हो इकडे आपलं तानाजी मालुसरे इकडे वर. हो त्यांची सामान तो का तिथे दिसते. भरपूर सैनिक होतं. होय ना. जेव्हा सूर्याजी मालुसरे आलं तेव्हा इथं वरती येऊ शकत नव्हतं. हे दरवाजा आतनं गनिम कापलं आणि सूर्याजी मालुसऱ्यानं दरवाजा खोलून मोकळं केलं. तेव्हा सूर्याजी मालुसरे या दऱ्यातनं मावळे लपवत वर आणत होतं, कारण ह्यांना जर चावू लागली तिथं आहेत तर तिथं गोळा टाकायचा, तिथं तोपा लावायच्या, तिथं आहेत तर तिथं गोळा लावायचा. मग ही दऱ्याने मावळे वाचवत होतं. 300 मावळे इकडं, एकाला सगळं धक्का नव्हता लागला. ही सगळी 300 दऱ्यात आणली आणि जेव्हा दरवाजा खोलला तशी सर वर घुसली ते डायरेक्ट गनिम कापायला चालू. आणि ही लोक या घेऱ्याकडे गेली, तिकडे घेरा, इकडची गनिम कापायला, कारण इकडून तानाजी मालुसरेने सुरुवात केली. या लोकांनी इकडून सुरुवात केली. असा घेरा टाकलेला, मिठीच टाकलेली गडाला रात्रीची. शिवाजी महाराज खालनं वर पळत गेलतं, हितनं महाराज वर गेलतं, हितनं महाराज वर गेलं होतं. लक्षात राहू द्या तुम्ही, थोडं जोक नाही. विचार करा तुम्ही, आपण कुठल्या राज्यामध्ये अंगाव काट येतो अशा गोष्टी ऐकल्या तर नसत्या. काही क्षणात वरती पळत गेलं, सनाटच गेलं. त्यांच्या मागं मावळे, त्यांच्या मागं राजा पुढं आणि मावळं मागं. सण हातात तलवारी असतात. शिवाजी महाराज म्हणजे भलं मोठं किल्ला असा चढायचे दादा. हे आहे काय दरवाजाला मागं मेट, की दरवाजा मागं इथं दरवाजा असायचा मोठा. दरवाजा खोलला आणि तेव्हा वरती घुसली. खाली एक दरवाजा आहे. हा बरोबर. इथं खवून होत असेल ते. हो की दरवाजा मागं ढकलला नाही पाहिजे. आणि दरवाजाचं काम बघा दादा कसं आहे, की इथून जर काय आणलं ताकदीने असं रिटू शकत नाही. जसं की राजगडाला फेरा बसला, ताकद कमी झाली. ही अशी दरवाजाची पद्धत आहे, की असं पळत येऊन कोण ठोकर मारू शकत नाही. हत्ती जरी आणला तरी ठोकू शकत नाही, कारण ताकद कमी होत्या. बरोबर आहे. ही हाय कल्याण दरवाजा, हितनं महाराज गेलते पळत. आपलं या पायरीला स्पर्श आहे महाराजांचा. ह्या पायरीला महाराजांना स्पर्श करून गेलते. अरे जोक नाही.
तो दगड हां लय साथीदार आहे आपला. तानाजी मालुसरेंचा लय मोठा साथीदार आहे. त्या दगडाला घासून ही लोक घोरपडीसारखी वर चढलेली. त्या दगडाने लय मोठी साथ दिली दादा रात्रीच्या अंधारात. त्या दगडाला चिपकून खालच्या झाडीतनं त्या लोकांनी घोरपड वर फेकून सरळ काढाय. त्या काड्यापर्यंत चालत आली. त्या झाडीपासून वर घोरपड फेकली सरळ काढा चढायला. अरे हो. आणि तिथून शत्रूंना अंदाज नव्हता. आणि संध्याकाळचं कसं होतं आता वारं सुटलं. शत्रू सेना मागं मागं सरकते कारण थंडगार हवा लागते. आणि त्यांना फुल अंदाज इथनं उदयवान खाली फेकतोय डायरेक्ट मोत होत्या. वर कोणी येऊ शकत नाही. नाही ते धाडस कोण करू शकत नाही. आम्ही मेलेली बघितल्या. वर कशाला कोणी येईल अशा आज लगा आम्ही निघालो झुंजार बुरुज कडल्या साईडला निघालो आम्ही. राजगडाला घेऊन जायचा उदयवान जेव्हा इथं बसल्या तेव्हा. नाही दादा या घेऱ्यात कोणी येऊ शकत नाही. सूर्याजी मालुसरे त्या द्रोणागिरीच्या कड्यावरनं रशी तोडल्या म्हणून सूर्याजी मालुसरे दर्यात उतरलं आणि या दर्याने लांब लांब पळालं कारण इथनं अटॅक लावायला तयार होती. हे बघा इथून जर इथं खाली नागिन तोप ठेवलेली. इथं खाली केवढा पट्टा आहे लागू शकते का नाही तोप. बापरे इकडे तोप लावलेली लांब असतं तिची रील तिकडं. आणि इथं असे सैनिक मारायला बसलेली. कुठं दिसला की टाका तिथं. मग ही लोक घेरा तोडत लांब नालीत कारण जवळ आले की शत्रूला हितनं अटॅक हितनं करायचे आहेत ना. हो इथनं ह्यातनं बघायची. हो इथनं दारुगोळे वेगवेगळे फेकायचे. बारके बारके छरे होते. छऱ्या ना फेकायची. ही बघा इथं आहे बघा. हिथं बसला असा हिथं बसला की इथं शेजारी हिथं समोरचं केलेलं दिसतोय समोर. ही बघा बघा ही बघा दाखवतो. ही बघा घासून सैनिक बसवायचा उदयबान राठोड दादा. घासून सैनिक बसायचा. आणि तुम्ही म्हणाल उदयबान इथं कधी याचा आज याचा का उद्या याचा. उदयबान काही क्षणात याचा काही क्षणात असा भल्या मोठ्या ढेंगा टाकत सगळा किल्ला फिरायचा दादा. अशा मोठ्या मोठ्या ढेंगात सगळा किल्ला कव्हर करायचा. असला होता उदयबान राठोड. त्याला गापेल ठेवलेला नंतर त्याच्या हातातनं किल्ला घेणं ही बडी बात होती दादा. ही सगळी योजनेनुसार केलेला कार्यक्रम आहे दादा. नंतर उदयवान सुधीत आहे आणि हे किल्ला घेणं आणि सकाळचा घेणं हे सगळं असंभव आहे दादा. त्यामुळे असंभव हा दिवस रात्रीच्या अमावस्याच्या किर रात्री काळ रात्री या लोकांना दागा फटका दिला. एवढ्या मोठ्या पवित्र देवाच्या ठिकाणी इथं बघितलं तेव्हा इथं नावं काढलेत या. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना कधी स्वतःचं नाव दिलं नाही. कुठल्या किल्ल्याला लक्षात राहून द्या ही गोष्ट कधी नाही दिलं. अरे आपण कोण आहे ह्यांच्या किल्ल्यावर नावं टाकणारे कोण. अरे ज्यानं महाराष्ट्र घडवला महाराष्ट्रासाठी जगले महाराष्ट्रासाठी आपलं बलिदान दिलं. ज्यांना मुंडकं तुटलं तरी 2-2 तलवार एका हाताने लढवल्या. ज्यांचा हात तुटलं तरी त्यांना हाताला पटका गुंडळून एका झुंज घेतली आणि त्यांना ह्या असल्या त्यांना सुद्धा नाव नाही दिलं कधी किल्ल्यांना किंवा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव प्रत्येक किल्ल्याला देऊ त्यांना नाही दिलं कधी. आणि आपण काय करतो आपण इथून नावं टाकतो. संतोष किरण सागर. अरे काय नावं टाकायची गरज आहे. कशाला नावं टाकता तुम्ही. अरे आपल्या राजांचा इतिहास आहे राहून द्या नाही असा. अरे काय गरज आहे तेव्हा. ही बघा इथं बघा ही समोर साईडला ही तोरणा किल्ला आहे आणि ही किल्ला साईडला ही राजगड आहे. आणि ह्या इथं ठेवलेली होती ती ह्या इथं होती नागिन तोप जी बरोबर ह्या दोन्ही किल्ल्यांच्या समोरल्या साईडला असायची. जर शत्रू आला दिसला डायरेक्ट तोप फुडल्या साईडला आणि ती तोप किल्ले फोडायचे समोरचे डायरेक्ट हितनं तोप मारल्या. विचार करा ती किती 30 किलोमीटरचं अंतर असं. नागिन तोपचा एवढा जास्त मोठा प्रभाव होता. हिथली जागा हादरत असेल समजा आसपासची. दिल्लीतनं आणलेली तोप होती दादा. दिल्लीतनं तोप आणलेली वडत ह्या दऱ्या डोंगरातनं ह्या इथं नागिन तोप ठेवली. समोर साईडला तोरणा किल्ला आणि राजगड किल्ला होता. जर त्यांना जर का ठरवलं पुढल्या साईडला तोप मारायची हितनं जर का तोप सुटली तर बरोबर जाऊन बरोबर ती किल्ल्यापर्यंत जायची. राजगड आणि तोरणा किल्ल्याकडल्या साईडला तिला जायला वेळ लागत नव्हता कारण की एवढी मोठी विशाल काय तोप होती जी हत्तीनं माणसांना किती भले मोठ्यांना ओढू आणलेली तोप. किती लोकांचं बलिदान गेलं. किती माणसं गेली असतील ती तोप ह्या इथपर्यंत आणण्यासाठी. विचार करा तुम्ही काय आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आहे. भाऊ संपूर्ण व्हिडिओ बघा. पूर्ण व्हिडिओ बघा त्याशिवाय तुम्हाला काही समजणार नाही कारण की लय मोठा इतिहास आहे पूर्णपणे. हे समजा केलंय आपल्यासाठी बरं का त्यांना. आपल्यासाठी कुठं तुमच्यासाठी केलंय माझ्यासाठी केलंय ह्यांच्यासाठी केलंय समजा आपल्यासाठी केलंय. त्यांना हे बलिदान दिलेलं त्यांना माझ्यासाठी केलेलं माझ्यासाठी म्हणू शकतो मी. तुमच्यासाठी केलं बघताय तुम्ही तुमच्यासाठी केलं हे बलिदान जे त्यांना दिलेलं आहे ते. पण आपण जाणच राखत नाही ह्या गोष्टीची. हो हे मल्हार आपला घोडा आहे आणि ह्याच्यावरती बसून आता मी निघालेलो या नाईट राईड. आणि हे बी कुठं कुठं तुम्ही बघताय तुम्ही कुठं आहे. आम्ही 7 वाजले आहे. सिंहगड किल्ल्यावरून जी पुण्याचा नजारा दिसतोय इतका भारी दिसतोय का नाही. ते बघा ते जे आहे ना टायमिंग झाला आहे 7:21. मी माझ्या सायकलीपेक्षा आलो या. समोर साईडला ही सिंहगड आहे पूर्ण आणि खाली आता मला जायचं या सायकल घेऊन. चला आधी निघतो. बाकीच्या गोष्टी आमच्या तुम्हाला पुढे सांगतो. आता उशीर झालेला आहे. हां काळोख्याच्या अंधारी रात्री आम्ही खाली उतरायला लागलेलो या. 8 वाजल्या रात्रीची अजून सायकल चालवतो या असल्या घाटामध्ये. काय चढ लागला रे देव. कुठली परीक्षा घेतो काय माहिती कधी मित्रांनो. लय बेकार झाली म्हणजे एवढी बेकार झाली का नाही अक्षरशः ब्रेक तुटायला लागलाय. बस नॉर्मल ब्रेक राहिला या. लय बेकार काम झालं या.
बस समजा घाट संपला आहे ही मोठी गोष्ट आहे.